परिषद कृषी समिती बैठकीत काजूचा मुद्दा चर्चेत. सभापती विलास नाईक यांची जीआय टॅगसाठी मागणी. मानांकनामुळे शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा. कोल्हापूर जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत चंदगड तालुक्यातील काजू उत्पादनाचा मुद्दा विशेष चर्चेत आला. पंचायत समिती चंदगडचे सभापती विलास नाईक यांनी चंदगडच्या काजूला भौगोलिक मानांकन अर्थात जीआय टॅग मिळवून देण्यासाठी प्रशासनाने व्यापक आणि ठोस प्रयत्न करावेत अशी ठाम मागणी केली. जिल्हा परिषद समिती सभागृहात पार पडलेल्या कृषी समितीच्या मासिक बैठकीत विविध कृषी योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आणि कृषी समिती सभापती तानाजी पाटील यांनी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचं आवाहन केलं. बैठकीदरम्यान जिल्ह्यातील पेरणी स्थिती, खरीप हंगामासाठी बियाणे आणि खतांचा पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, विविध योजनांमधील निधी नियोजन तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मात्र या बैठकीत चंदगड तालुक्यातील काजू उत्पादनाचा विषय विशेषत्वाने अधोरेखित झाला. सभापती विलास नाईक यांनी चंदगड तालुक्यातील काजूची गुणवत्ता, चव आणि उत्पादनाची वैशिष्ट्ये राज्यभर प्रसिद्ध असल्याचं सांगत या काजूला जीआय मानांकन मिळाल्यास स्थानिक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होईल असं स्पष्ट केलं. जीआय टॅगमुळे चंदगडच्या काजूला स्वतंत्र ओळख मिळवून बाजारपेठेत अधिक मूल्य प्राप्त होईल तसेच निर्यातीस चालना मिळेल असंही त्यांनी नमूद केलं. यावेळी प्रशासनाने आवश्यक कागदपत्रे, संशोधन, नमुना तपासणी आणि तांत्रिक प्रक्रिया गतीने पूर्ण करण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करावी अशी मागणीही यावेळी केली. चंदगड तालुक्यातील हजारो काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बैठकीत मधुमक्षिका पालन योजना, सुपरकेन नर्सरी अनुदान, ऊस पाचट व्यवस्थापन अभियान यासारख्या विषयांवरही चर्चा झाली. विविध तालुक्यांमधील कृषी सभापतींनी आपल्या भागातील प्रश्न मांडत कृषी विकासासाठी उपाययोजना सुचवल्या. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.